नागपुरात जुन्या भाडेकरूकडून घर मालकावरती हल्ला झालाय। जुन्या भाडेकरूनं घरात घुसून तलवार आणि चाकूने हल्ला केलाय। हल्ल्यात घरी आलेल्या पाहुण्या महिलेचा देखील मृत्यू झालाय। भाडेकरूच्या हल्ल्यात 10 दाम्पत्य गंभीर जखमी आहे, तर अमरनगर परिसरात वैमनस्यातून संतापजनक घटना घडल्याचं कळतंय। हल्लेखोर आरोपी रोशन तराळ सीसीटीव्हीत कैद झालाय। आरोपी पूर्वी 10 कुटुंबाकडे भाड्यानं राहायचा आणि मोठ्या आवाजात रेडिओ लावण्यावरून त्यांच्यामध्ये आधी वाद झाला होता। नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसरात जुन्या भाडेकरूनं घरात घुसून तलवार आणि चाकूने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय आणि दाम्पत्य गंभीर जखमी झालंय। आरोपी रोशन तराळ यांना धर्मपाल डहाट, वनिता डहाट आणि पाहुण्या संगीता चौधरी यांच्यावर सपासप वार केले। संगीता चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्याने टिपून घेतली आहे। अतिशय थरारक अशी ही घटना नागपूरमधली पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं कळतंय। आरोपी इसम आहे रोशन निळकंठ तराळ याने घरमालक धर्मपाल दहाड, वनिता दहाड यांना गंभीर जखमी करून यातील त्यांचे नातेवाईक संगीता चौधरी ह्या महिला आहेत यांना घातक हाताच्या साह्याने खून केला आहे। प्राथमिक दृष्ट्याचा तपास चालवला आहे। घातक हाताच्या साह्याने खुनासारखा आणि दोन इस्मांना गंभीररित्या जखमी करण्याचा गुन्हा केलेला आहे। आरोपीचा तपास चालू आहे, त्या संदर्भात पुढील कारवाई करत आहोत। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। पूर्व वैमनस्याचा राग आत्ता काढायची गरज काय? रेडिओवरून अगदी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता आणि त्यात एका तिसऱ्याच महिलेचा मृत्यू झालाय। तपास कुठपर्यंत पोहोचलाय? नक्कीच अतिशय दुर्दैवी आणि तेवढीच थरारक ही घटना म्हणावी लागेल। नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। आरोपी जो आहे रोशन, तो अगोदर 10 दाम्पत्याकडे किरायाने राहत होता, भाड्याने राहायचा। मात्र त्याच्या मनात कुठला तरी राग असेल अशी आता शंका व्यक्त करण्यात येत आहे आणि या तिघांवरही त्यांनी हल्ला केला। ही हल्ल्याची संपूर्ण घटना जी आहे ती CCTV मध्ये चित्रित झालेली आहे आणि ही घटना झाल्यानंतर जी मृत महिला आहे ती पाहुणी म्हणून त्या कुटुंबाकडे आलेली होती आणि दुर्दैवाने तिचा या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे। या हल्ल्यानंतर शेजाऱ्यांनी जे आहे ते आरोपीला एका खोलीत कोंडून ठेवलेले होते आणि त्यांना पोलीस आल्यावर पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। त्यामुळे आता जो आरोपी आहे तो पोलिसांच्या अटकेत आहे आणि नेमकं या पाठीमागचं कारण काय आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत।